थंडीच्या दिवसांमध्ये ना हिरवा वाटाणा आला की आपण त्याचे ना वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर त्याचप्रमाणे मी इथे एक वेगळा पदार्थ बनवते. तर त्यासाठी ना 1 वाटी हिरवा वाटाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला. 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकून याला ना या पद्धतीने क्रश करून घेतलं. तर आता हे क्रश बघू शकता असं जाडसर ठेवायचं आहे. खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडही नाही आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. यासोबतच मी इथे एक बटाटा घेतला आहे. बटाटा ना पाण्यामध्ये किसून मी या पद्धतीने ठेवून घेतला. तर बघू शकता या पद्धतीने किसून घ्यायचा आणि पाण्यात ठेवायचा म्हणजे तो काळा पडणार नाही. दुसरीकडे गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. यासोबतच जिरं टाकून घ्यायचं. जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर आपण जे वाटाणा क्रश करून ठेवला होता ना, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता हा वाटाणा आपल्याला मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा ड्राय होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहे. तर हा नाश्ता मी लहान मुलांसाठी बनवते आहे. त्याच्यामुळे मी इथे फक्त 2च हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्ही जर जास्त तिखट खात असेल ना, तर थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आता बघू शकता हे चांगलं आपलं ड्राय झालेलं आहे. आता इथे जो आपण बटाटा किसून ठेवला होता, तो टाकून घेऊया. आता हा देखील आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. तर वाटाण्याबरोबरच याला देखील आपण चांगलं असं परतून घेऊया. तर इथे बघू शकता मी इथे 2 मिनिट याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 1 वाटी हे पाणी टाकते. तर याच वाटीने आपण रवा देखील वापरणार आहे. त्याच्यामुळे जी वाटी तुम्ही आधी वापरली ना तेच वापरायची आहे. तर कुठलीही एक वाटी सेट करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ. तर जास्त काही मसाले मी इथे वापरत नाही आहे. फक्त चिली फ्लेक्स आणि थोडेसे तीळ टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपण जो बटाटा किसून ठेवला होता ना, तो आता गरम पाण्यामध्ये लगेचच शिजतो. त्याच्यामुळे इथे जास्त काही हे शिजवायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा. आता हा रवा चांगला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये ना जास्त असं पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग हे मिश्रण आहे ना, तो चिपचिपी होतं. असं थोडंसं ड्रायच पाहिजे. त्याच्यामुळे 1 वाटी रवा आणि 1 वाटीच पाणी वापरलं आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं एकजीव करून घेतलं, की आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे. आता हे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. जर आपण याला हात लावू शकतो ना, एवढ्यापर्यंत थंड करून घ्यायचं. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे हाताने चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तर आता जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना, तसं मळून घ्यायचं. तर आधी आपल्याला हे थोडंसं ड्राय दिसेल, पण नंतर ना आपण चांगलं हे 2-3 मिनटं मळून घेतल्यानंतर या पद्धतीने मस्त असा मऊसूत जसं कणकेचा गोळा तयार होतो ना, तसाच गोळा तयार होतो. तर आता याच्यातला एक गोळा तोडून घ्यायचा. आता हा नाश्ता तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता. तर तुम्ही याचे मेदूवडे टाईप बनवून देखील तुम्ही इथे बनवू शकता. पण इथे लहान मुलांना आवडतात म्हणून मी इथे नगेट्सचा शेप देणार आहे. तर या पद्धतीने याला लांबसर लोळी तयार करून घेतली आणि याची या पद्धतीने कट करून घ्यायचे. तर या पद्धतीने छोटे-छोटे मी इथे सगळे हे कट करून घेणार आहे आणि हलकंसं याला प्रेस करून घ्यायचं. तर बघू शकता या पद्धतीने सगळे कट करून तयार करून घेतले आहे. आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे आणि गुलाबी रंग येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे. जर हे नगेट्स तुम्हाला ना बनवून स्टोअर करायचे असेल ना, तर ते देखील करू शकता. नगेट्स बनवून तुम्ही एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याला तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. 2 ते 3 दिवस तुम्ही हे स्टोअर करता येतं. तर बघू शकता रंग मस्त आलेला आहे. हे ना मीडियम गॅसवरच फ्राय करायचे म्हणजे ना आतपर्यंत चांगले शिजले जाईल. तर आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. तर मस्त चमचमीत वरून क्रिस्पी आणि आतून मस्त असा सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो. तर आता एका भांड्यामध्ये हे काढून घेतले. आता याच्यावर ना एक मसाला टाकून घेऊया. तर मी इथे पेरी पेरी मसाला टाकून घेते. तर खाली एक भांडं ठेवून घेतलं आहे आणि चाळणवरच असा हा मसाला टाकून घेतला. म्हणजे खूप जास्त मसाला याला लागणार नाही. म्हणजे लहान मुलं आहेत त्याच्यामुळे जास्त काही मसाला लागणार नाही. तर बघू शकता हा मसाल्याची टेस्ट ना मुलांना खूप आवडते आणि इथे बघू शकता वरून मस्त क्रिस्पी आतून मस्त सॉफ्ट आहे.